रामदेववाडी घटनेचा जाहीर निषेध सदर घटनेबद्दल मालखेडा ग्रामस्थ जाहीर मी विनोद प्रकाश नाईक, मालखेडा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। गेल्या 7 तारखेला अत्यंत अशी दुर्दैवी घटना रामदेववाडी तांडा येथे एक अंगणवाडी सेविका, त्यांचे 2 मुलं आणि मालखेडा येथील रहिवासी लक्ष्मण पदमसिंग नाईक हे शिवसोलीहून घरी जात असताना त्यांच्या एक रोडाला दोन 4 व्हीलर गाड्या रस्त्याना येत असताना एकमेकांच्या जोरात त्यांची रेस चालू असताना ते पुढे काही न बघता एकदम अत्यंत नशेत असताना गांजा त्यांच्या गाडीत असताना त्यांनी समोर काही न बघता एक निरपराध परिवाराचं आणि 2 मुलं, त्यांचे 2 मुलं आणि एक त्यांचा भाचा, असे 4 लोकांचा निरपराध त्यांनी रस्त्यावर बळी घेतला। आणि नंतर असं समजण्यात आलं की ते एका राजकीय पुढाऱ्यांचे आणि JDCC बँकेमध्ये काही संचालक असल्याचे हे आम्हाला नंतर कळालं। आणि सगळ्या रामदेववाडीच्या लोकांनी तिथे धावून ते अपघातस्थळी ते पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर आतापर्यंत कुठलेही त्या समोरच्या व्यक्तींवर एवढंच काय, पण त्या मुलांचं नाव सुद्धा आम्हाला आतापर्यंत माहीत पडलं नाही, कारण त्यांच्या बापांचं नाव आलं पण त्या मुलांचं नाव समोर आलं नाही। आणि एवढं अजून आम्हाला माहीत पडलं की ते गाडीमध्ये काही ड्रग्स, गांजा वगैरे भरपूर काही सापडलं म्हणे। एवढं असताना सुद्धा त्या पोलिसांनी तिथे कुठल्या प्रकारे गुन्हा दाखल आणि केलेला नाही आणि त्या समोरच्या आरोपींचं नाव काय आहे हे सुद्धा आम्हाला आतापर्यंत कळालं नाही। आणि त्या गावाच्या रामदेववाडीच्या लोकांनी जेव्हा तिथे ते एकदम आक्रोश करत असताना तिथे पोलिसांनी खूप त्या लोकांना दमदाटी करून तुम्हाला घरातून उचलून नेऊ आणि तुमच्यावर गुन्हे दाखल करू, ह्यांच्यासाठी आम्हाला असं म्हणणं आहे की हा जो होणार आहे हा आमच्या बंजारा समाजावर होणारा खूप मोठा अन्याय आहे। कारण आम्ही हे समजू शकतो की इथे भारतीय जनता पार्टीचे मंत्री महोदय गिरीश महाजन तिथे पोहोचले आणि माननीय गुलाबराव पाटील सुद्धा तिथे पोहोचले। ते असं माहीत पडलं की ते भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते वगैरे आहे असं आम्हाला माहीत पडलं। कारण याच्यावरून आम्हाला असं कळतं की हे राजकीय वरदस्त असल्यामुळे त्यांचं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे। आणि हे खूप मोठी दुर्दैवी घटना आहे, कारण रस्त्यावर जात असताना एक निरपराध परिवारांचा बळी जातोय, एका परिवाराचा परिवार तिथे उद्ध्वस्त होतोय आणि हे मंत्री महोदय नुसती पाहण्याची भूमिका केली आणि त्या समोरच्या लोकांना न्याय देण्याचा कुठला प्रयत्न केला नाही। त्यासाठी आम्ही मालखेडा ग्रामस्थांनी एकच निर्णय घेतला, इथे भरपूर असे गावाचे ग्रामस्थ मंडळी जमा आहे आणि ते आम्ही इथे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही पुढचा पाऊल उचललाय आणि आम्ही गावात कुठल्याही प्रकारे आम्ही मतदान होऊ देणार नाही, एवढंच मी बोलतो आणि माझं म्हणून संपवितो।